गृहे गृहे गोपवधू कदंबा सर्वे मिलित्वा समवाप्य योगम पुण्यानि नामानि पठन्ति नित्यं गोविंद दामोदर माधवेती. श्रीराम. मारू नये सर्प संतांची दृष्टी होतील ते कष्टी व्यापकपणे. एकसूत्र जीवीशिवी ऐक्यता रोम उपडिता अंग कापे. नाही सावो येत दुःखाची ते जाती परपीडा भूती साम्य झाली. एकसूत्र जीवशिव ऐक्यता रोम उपडिता अंग कापे. तुका म्हणे दिला नीतीचा संकेत पूजा नावे चित्त सुखी तेने. एकसूत्र जीवशिवी ऐक्यता रोम उपडिता अंग कापे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आज प्रवचन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जाणीवपूर्वक सर्प या विषयाशी संतांचं काय मत आहे. नवे नवे केवळ सर्प हा एक उदाहरणादाखल घेऊन एक सूत्र जीवशिवाचं ऐक्य तुकोबरा या अभंगामध्ये सांगतात आणि त्या संदर्भाचा हा अभंग आज या ठिकाणी अचानक निमित्त असणाऱ्या प्रवचन रूपी सेवेसाठी या ठिकाणी घेतला. मला वाटतं आपली प्रवचन सेवा अशाच राहतात. हरिद्वार पासून जी परंपरा चालू झाली अचानक मित्रमंडळ आणि त्या माझ्याच वाट्याला येतात. पण अचानकतेचा माग काहीतरी हेतू असतो, ईश्वरी हेतू असतो असा गृहीत धरून साप हा आवडीचा विषय माझ्या. सापही अचानकतेचा विषय माझ्या आवडीचा विषय. त्याच्याविषयी मनामध्ये खूप साऱ्या शंका या जनमानसामध्ये पेरल्या गेलेल्या आहेत. त्याचं थोडंसं निराकरण व्हावं, त्याच्याविषयी प्रबोधन व्हावं या संदर्भाने हा अभंग निवडण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. अभंगाला न्याय किती देता येईल हे मला माहित नाही. गुरुकृपेने गुरुप्रसादाने तुमचं आमचं ऐकून जेवढं काही बोलता येईल ते प्रामाणिकपणे बोलण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो. तुकोबरा या अभंगाच्या सुरुवातीला बोलतात, मारू नये सर्प संतांची दृष्टी होतील ते कष्टी व्यापकपणे. संत सर्प हा विषय माझ्या जरी आता तात्पुरता सर्पमित्र म्हणून जिव्हाळ्याचा असला तरी तो प्रत्येकाच्या अंतकरणाला घाम फोडणार आहे, शरीराला घाम फोडणार आहे, अंतकरणामध्ये भीती निर्माण करणार आहे. साप म्हणले की बाप आठवतो, नाही तर माग केलेलं पाप आठवतो. अशा प्रकारची भूमिका आहे. जी प्रचंड वैर जन्माला आल्यापासून आपल्यावर संस्कार जे केले जातात त्या संस्कारामध्ये सापाविषयीचा वैर हा एक संस्कार नकळत आपल्याला गृहीत धरता येईल. कारण लहान मुलाला सुद्धा भीती घातली जाते, विचुकाटा येईल, साप येईल. ही लहानपणापासून जी भीती घातली जाते ती भीती अंतकरणामध्ये एवढी दृढ बसती, एवढी खोल जाऊन बसतीये की साप हा वैरीच हीच भूमिका घेऊन आपण बसतो. मग प्रत्यक्ष वैरी ही भूमिका घेऊन बसणारा मानव साप हा त्रिकालाबाधित वैरीच आपला हे एकदा शिक्कामोर्तब झालेले आहे नकळत. त्या वैर्याला देखील तुकोबर आहे तिथं काय म्हणतात की त्याला देखील मारू नये होतील ते कष्टी व्यापकपणे. संतांना त्याचं कष्ट होईल, वैरी मारला तरी कष्ट होईल, कारण त्याच्या अंतकरणामध्ये असणारा देव आणि माझ्या अंतकरणामध्ये असलेला देव हा एकच भूमिका ही संतांची ऐक्यभाव हा आहे. पुढे तुकोबर बोलतात की एक सूत्र जीवशिवाय ऐक्यता. हे एकच सूत्र माझ्या जीवनात मी वापरलं की जीवामध्ये आणि शिवामध्ये. मग तो जीव माणसातला असू दे, आपण आपली स्वार्थ भूमिका आहे माणसाची. माणूस फक्त माणसावर प्रेम करतो ते पण स्वार्थापोटी करतो. त्याच्या व्यतिरिक्त जे वन्य सृष्टी आहे, मी आमच्या लेक्चर मध्ये काय बोलत असतो की साप झालं, बैल झालं, हे जरी उदाहरणं घेतली, कोणताही प्राणी उदाहरणादाखल घ्या, ज्या प्राण्यापासून तुम्हाला आम्हाला फायदा आहे ते प्राणी माणसाने जवळ केले, त्यांच्याविषयी सण निर्माण केले, त्यांच्याविषयी काहीतरी कृतज्ञता भाव निर्माण केला, काहीतरी सणवार करून त्याला पूजायचा, पण त्याचा वापर वर्षभर करून घ्यायचा. बैलाला आपण बैल पोळ्याला पोचतो पण वर्षभर त्याचा बनवतो. सापापासून आपल्याला कोणता वापर नाही, कोणता प्रत्यक्ष फायदा नाही. अप्रत्यक्ष फायदे त्याचे मी पुढे बोलून जाईल, पण प्रत्यक्षरित्या सापाचा फायदा कोणता दिसत नाही. मग तो वैरी भावामध्ये टाकून द्या. वाघ, सिंह, हिंस्र पशु आपण जवळ करतो का नाही, त्यातल्या त्यात कुत्रा रक्षण करतो, मग त्याला जवळ केला. मग हत्तीपासून काय, ओंडके वाणी, घोड्यापासून काय, चालणं, धावणं, पळणं, या सगळ्या गोष्टी ते प्राणी माणसाने जवळ घेतले, या स्वार्थ बुद्धीने ते जवळ घेतले. पण प्राणी कुठलाही असू दे, इथं जीवामध्ये त्याची व्याख्या तुकोबराय करतात की मी आणि अन्य, माझ्या व्यतिरिक्त दुसरा कोणीही असू दे, मी आणि व्यतिरिक्त इथं जरी दोन दिसलं असलं तरी आमच्या दोघांमध्ये एकच सूत्र आहे, ते जीव आणि शिवाचं सूत्र आहे.
जीवाचं आणि शिवाचं ऐक्य. या ठिकाणी तुकोबराय बोलतात की एक सूत्र जिडी शिवी ऐक्यता रोम उपडिता अंग कापे. याचं उदाहरण संदर्भ पहिल्या चरणाला पुन्हा लागतो की फक्त माणसातला जीव पाहून त्याच्याविषयी आपण कृतज्ञता भाव प्रेमभाव व्यक्त करणं, आणि डायरेक्ट आपण माणसाने काय केलंय वैर भाव एखाद्याविषयी मांडलाय तो सापाविषयी पण त्याच्या अंतकरणात पण त्याच्या शरीरात पण जीव आहेच ना. मग तो जीव आणि माझा जीव, वैराचा जीव आणि माझा जीव हा एकच आहे. जीव शिव ऐक्यता ही इथं तुकोबराय लावतात. मग त्याचा उदाहरण देण्यासाठी तुकोबराय काय म्हणतात की हे शरीर, या शरीराविषयी भाग करायचं ठरलं तर आपण सहज करतो, पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय. तसंच हात पाय हे वेगळे वेगळे आहेत ना. मग हाताचा केस उपडला, रोम उपडिता अंग कापे, एक हाताचा केस उपडला तरी आपण म्हणतो ना माझा केस उपडला. मग या शरीराला ऐक्य भावाने आपण पाहतो. तसे तुकोबराय म्हणतात की मी जर यांच्यामध्ये सामावले, हे माझ्यामध्ये सामावले, माऊलींची ओवी ते आपले हे विश्वची माझे घर आहे, श्रीमती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपण जरा प्रत्येक चराचरामध्ये जर आहे. नाथबाबा पण बोलतात की जनी जनार्दन, सगळ्या जनामध्ये जनार्दन स्वामी माझे गुरु आणि मी, आम्ही सगळे एकच आहोत. गुरु मी एक आहे, मी आणि गुरु एक आहे. माझ्या व्यतिरिक्त जो जीव दिसतोय तो मी एक आहे. तसेच तुकोबराय या ठिकाणी सांगतात की जरी सापाला तिकडे मारलं तर कष्ट मला होतात. कशा स्वरूपाने? माझ्या अंगावरचा एक रोम जरी केस जरी उपडला तरी कष्ट मलाच होणार आहे. या जीवसृष्टीवरचा कोणताही एखादा जीव त्याला त्रास झाला, त्याच्यावर आघात केला तरी तो त्रास मलाच होणार आहे असं तुकोबराय स्पष्ट सांगतात. पुढे तिसऱ्या चरणात बोलतात नाही सावो येत दुःखाची ते जाती परपीडा होती साम्य आली. दुसऱ्याला परपीडा झाली ती पीडा मला नकळत होणार आहे, कारण माझा आणि त्यांच्यात साम्य आहे की आमच्या दोघांच्यात जीव आणि शिव आम्ही एकच आहोत. तुका म्हणे दिला नीतीचा संकेत पूजा नावे चित्त सुखी तेने. तुकोबराय इथे नीतीचा संकेत देतात की पूजा नावे चित्त सुखीतेने, पूजा केल्याने चित्त सुखी होतं. एकमेकांच्या ठिकाणी जी जीवशिवाची पूजा आहे ती पूजा करा. नुसत्या पूजा नागपंचमीच्या दिवशी साप दगडाचा पूजायचा पण घरात निघाल्यावर मारायचा, ही पूजा बंद करा. आणि पूजा कोणती करायची? जीवशिव ऐक्याची पूजा करा. माझ्यात आणि तो दुसऱ्या जीवामध्ये कसल्याही प्रकारचं अंतर नाही, अशा प्रकारची जर पूजा केली तर ती निश्चित परमात्म्यापर्यंत प्राप्त होईल. याच्याच करता वेगळं अनुष्ठान करायची गरज नाही आणि वेगळे दुसरे काय पूजा कर्मकांड करायची गरज नाही. अशा स्वरूपाची पूजा संतांना अपेक्षित आहे. म्हणून पहिल्या चरणापासून शेवटच्या चरणापासून सरळ सरळ भावाचा सांगण्याचा प्रयत्न केला. पहिल्यांदाच हा बंध या ठिकाणी वाचलाय सलग, नाही तर मी माझ्या कीर्तनकारांची पानगडती असते, लागतंय तेवढंच घ्यायचं, परत दुसऱ्याच्या वावरात ग्लोव घालायचाच नाही. मारून हे सर्व संतांची दृष्टी होती ते दृष्टी घालतो एवढंच चरण पाठील. आज तो घेण्याचं धाडस केलं कारण आवडीचा विषय. आपल्याकडे ती परंपरा अशी आहे की एखाद्या विषयी एखाद्याचं कानपड्या नाव पडलं की ते कायम स्वरूपी तसं त्या सापाविषयी अंतकरणात एवढी भीती घालून दिलेली लहानपणापासून, त्याच्यातून तुम्ही आम्ही पण सुटलो नाही. पण त्याची जनजागृती झाल्याच्या नंतर निश्चित ती भीती कमी होते. साप हा जर वैरीच असतात तर देवाने त्याला प्रत्येक ठिकाणी स्थान नसतं दिलं ना. प्रत्यक्ष भगवान शिवशंकराच्या गळ्यामध्ये त्यांना स्थान आहे. शेषाशयी भगवान श्री विष्णू आहेत. विष्णूंची गादी, विष्णूंचं आसन हे सापाच आहे ना. अशा प्रकारचा साप आपण कुठंच पुजतो. शिवरात्री आली की शिवरात्रीला पाहिजे, नागपंचमी आली नागपंचमीला पाहिजे. पण तो साप ज्यावेळेस इतर दिवशी 2-3 दिवस सोडून घरात येतो त्यावेळेस पहिली काठी कुठे, बरसा कुठे, तलवार कुठे, चाकू कुठे काहीतरी शोधतो. किंवा एखाद्या एरियामध्ये तो असतोच कोण मारणारा स्पेशलिस्ट, त्याच्यात पण स्पेशलिस्ट. साप मारायचं म्हणले की त्याचं नाव आठवतं, त्याला बोलून आणायचं. मग तो काय करतो की तो त्या सापाला लांब काठी मारून त्याच्यात पुरुषार्थ गाजवतो की मी मारला. याच्यात काय पुरुषार्थ गाजवायचा आहे? आपल्या महाभारतीय युद्धामध्ये काही नीती संकेत घालून दिले. रथ्याने रथ्यासोबत लढायचं, महारथ्याने महारथ्यासोबत, शिपायाने शिपायासोबत, घोडेस्वाराने घोडेस्वारासोबत. हे जसे युद्धाचे नीती संकेत आहेत तसे नीती संकेत जीवनाला नाही का? इथं तुकोबराय म्हणतात ना, तुका म्हणे दिला आम्ही नीतीचा संकेत. नीतीचा संकेत काय आहे? पैलवानांनी, आता महाराज या ठिकाणी पैलवानांनी त्या गटातच खेळायचं ना. बारक्या पैलवानाने मोठ्या 100 किलोच्या पैलवानाने इकडे 60 किलोचा पैलवान, तो जोड जुळेल कसा? त्या सापाला ना हात आहे ना पाय आहे, केवळ एक मनका डोक्यापासून शेपटापर्यंत, त्याला दुसरा अवयवच नाही. मग त्यांनी स्वतःचं रक्षण करण्यासाठी केवळ एक फणा जर त्याला दिलाय तर तो त्याच्या बचावात्मक परिस्थितीमध्ये तो उभाच राहणार ना. तो थोडा भूतकाळ मारणारच आहे. मग लढायचंच ना तर मग चांगल्या वाघासंग लढा ना. आता मी तर बऱ्याच ठिकाणी असं बोलतो, आता खायचंच ना मटण, वाघाचं सिंहाचंच खावं, ते पण मग समोर. हे
ज्यांना सुळे नाही, जे प्राणी दुसऱ्यावर अत्याचार करू शकत नाही, हल्ला करू शकत, गरीब गोमट्यांना कशाला मारतं ना? लढायचंच ना मग चांगल्याच्याच नादी लागायचं. ते आपले आहेत ना, कृष्ण कोपनी जासी मारी तो पावे पर ब्रह्म साक्षात्कारी मा कृपेने उपदेश करी कैशा बरे. लढायचंच ना. त्याच्या हिडिंबेने आपण हरिद्वारला प्रवचन केलं. हिडिंबेने त्याच्या नाताला सांगितलं होतं, बाळा तुला मोक्ष पाहिजे ना, एकतर देवासंग डायरेक्ट वैर करायचं, थेट वैर, नाही तर मग देवाची एवढी सेवा करायची, एवढा त्याला ऋणी करायची की तो पळत आला पाहिजे. शबरीने एवढी सेवा केली, तो पळत आला. आणि त्याच्या संग वैर केलं तर त्या बरोबरिकाला मारण्यासाठी देवाला त्याच्यापर्यंत जावं लागलं. करायचं ना, असंच करायचं, थेट वैर, नाही तर मग थेट स्वीकार. अशा स्वरूपात नीतीचा संकेत घालून दिलाय ना, त्या नीतीच्या संकेताला त्या सापाला काय दुसरे काय मारून मिळतं. बरं, सापाचा उपयोग आपल्याला नाहीये का? सापाचे खूप सारे उपयोगी. आता जुनी मंडळी दादा, बरीच जुनी मंडळी, त्यांना त्या गोष्टी कळतात. साप ओळखता येत होते, ह्या आपल्या सगळ्या गोष्टी होत्या. पण ज्यावेळेस इंग्रजांचं आपल्यावर राज्य झालं त्याच्यानंतर आपल्या बऱ्याच गोष्टी ज्या कालबाह्य झाल्या त्या पुन्हा उदयास आल्या नाही. या जुन्या लोकांना प्रत्येक प्रकारची झाडं ओळखता येत होती, प्रत्येक प्रकारची जनावरं ओळखता येत होती, पक्षी ओळखता येत होते, सापाच्या प्रजाती ओळखता येत होत्या. हे सगळं शिक्षणाच्या बाहेर गेलं आणि आपली जुनी शिक्षण पद्धती ह्याला अनुकूल होती. या गोष्टींचा शिक्षण पद्धतीत समावेश होता, तो आता कसल्याही प्रकारे राहिला नाही. साप काय करायचे? सगळे साप विषारी आहेत का? सगळे साप विषारी नाही. सापाच्या 205 प्रजाती भारतात सापडतात. सगळ्यात पहिली विषारी जात मण्यार, 2 नंबर नाग, 3 नंबर गोणस आणि 4 नंबर कुत्र. 4च जाती भारतात विषारी आढळतात, 4च साप. बाकीचे 201 साप पूर्णपणे बिनविषारी. आपल्या भीतीपोटी आपण काय करतो, त्यांना मारतो. या प्रजाती ओळखणे एकदम सोपं काम आहे. हे एखादं लेक्चर घेतलं 15-20 मिनिटांनी, एखादं सर्पमित्राने जरी सांगितलं तरी लक्षात येतं. पण प्रकरण काय झालंय की आपल्याला इथून मागे जे सोशल मीडिया होता, आता तो प्रबळ झाला. याच्या अगोदर फक्त एक इडियट बॉक्स घरात होता ना, ही नगीना पिक्चर, नागिन पिक्चर, ह्या पिक्चरांनी एवढं सापांविषयी बदनामी केली, सापांना एवढं गोत्यात आणले की दिसतेला साप मारायचा. त्यांच्याविषयी प्रचंड अंधश्रद्धा पसरली. 2 जुळे असतील, जुळ्यांपैकी जर एक मारला, त्याच्या दुसऱ्याच्या डोळ्यात बघितलं तर तो त्या माणसाचा फोटो येणार. आता हे असे कुठून फोटो येतात, असं येत असतात का डोळ्यात? याच्यामुळे काय म्हणतात, डूक धरतो साप. साप कसल्याही प्रकारचं डूक धरत नाही. सगळ्यात महत्वाचं, सापाचा मेंदू हा एवढा प्रगत अजून तरी झालेला नाहीये की तो सगळ्यांचे चेहरे लक्षात ठेवेल. तो एक मानवी आकृती लक्षात ठेवतो जी त्याच्यावर हल्ला करते किंवा यापूर्वी केलेला असेल. आणि हे केवळ नागांच्या बाबतीत करतो, इतर साप तेवढे हुशार नाही. सगळ्यात हुशार साप म्हणजे केवळ नाग. मण्यार, मी मगाशी म्हटलो की मण्यार असा आहे की भारतामध्ये सगळ्यात विषारीच्या रँक मध्ये तो रँक 1 ला आहे. विष त्याचं ताकदवर आहे पण बुद्धी तेवढी नाही त्याला. नाग असा आहे, विष मण्यारपेक्षा कमी आहे पण बुद्धी शार्प आहे. आणि आपल्याकडे जो बुद्धिवान आहे त्याचीच पूजा केली जाते. पूजा नागपंचमीची केली जाते, मण्यार पंचमीची केली जात नाही. नागपंचमीची केली जाते. तो इतका हुशार असतो. माणसाची आकृती मला मारते हे एकदा त्यांनी पाहिलं की तशा आकृतीचा दुसरा कोणी जरी आला तरी तो पहिला फणावरून चालला, जर तो त्याच्यात आवडीतून सुटला असेल तर. असं दुसरे साप कुणीही करत नाही, हा केवळ नाग करतो. आणि बऱ्याच वेळा काय होतं, आपणच्या इथं जवळ जुळं निघालं, एक मारला तर दुसऱ्याचं घर जवळच असतं ना कुठेतरी, तो जाता येता पुन्हा दिसतो. यांच्या मनामध्ये आधीच पूर्वग्रह दूषित झालेली बुद्धी असती की साप डूक धरतो. वारंवार 2-3 वेळा जर तो दिसला तर याने माझ्यावर डोळा ठेवलाय आणि याने माझ्यावर डूक धरलं. अहो तो राहतोच तिथं. ह्या गोष्टी माणूस समजून घेत नाही. हे मागचं आठवतं मग ते नगीना पिक्चर मध्ये त्याला मारला होता ना, ही बातला घ्यायला आली, मोकार काठ्या घेऊन परत त्याला ते शोधून उकरून साप मारले जातात. साप हा माणसाचा इतका प्रचंड इतका मित्र आहे ना, दुसरा कोणताच प्राणी फायदा करून देत नाही. एक उंदराचं जोडपं त्याच्या आयुष्यामध्ये 850 पिलांना जन्म देऊ शकतं. एक उंदराचं जोडपं 850 पिलांना जन्म देऊ शकतं आणि एकटा साप त्यांना कव्हर करतो. उंदीर जर माजले, भारताचा 2011चा अहवाल आहे, 21 मी अजून पाहिला नाही, 11च्या अहवालानुसार 35% अन्नाची नासाडी केवळ उंदीर करतो. एवढं अन्न इथं कुपोषित होऊन मारतात, शासनाला अन्न द्यायला पुरवायला जागा नाही. एवढं अन्नाचा नासाडी करणारा उंदीर हा निसर्गाने मेंटेन केलेला आहे. त्याच्यासाठी स्वतंत्र रॅटपॅड किती काम करेल, आपल्या घरातले 2 उंदीर आपल्याला कव्हर होत नाही. असे किती आहेत शेतामध्ये, किती आहेत निसर्गामध्ये. या सगळ्याची साखळी बरोबर निसर्गाने जोपासलेली आहे. तो जर साप वजा झाला तिथून, उंदीर नख आणि केस कोणता कमी करायचे नाही. आपण उशा पाय त्याला उंदीर येते, एवढे हाल करतील आपले ना.
हे झालं निसर्गाच्या चक्राविषयी. पण शेतीमध्ये पण साप आपल्याला मदत करतोच ना. गहू पेरा, भुसाऱ्याच्या भुसारं पाणी त्यात उंदीर. तिथे एक दुसऱ्या 2 धामणी जरी असल्या ना, 5 एकर क्षेत्रात 2 धामणी जरी असल्या तरी तिथे उंदीर ठेवणार नाही. ते बरोबर मेंटेन करणार. मी तर सजेशन देतो, माझ्याकडे भांडणे महाराजीचे बुचडे परिवार, तुम्ही ओळखता त्यांना, सुधीर बुचडे, गेल्या वेळेस प्रवचन केलं, आजी वारली त्यांची चैत्रगुंडी. त्यांचे वडील माझ्यासोबत भांडायला आले. भांडण कशाचं? आपण एखादं जनावर घेऊन गेलो कसं भांडतो. माझी दामन त्यांनी पकडून नेले, मी गोडीत आणून द्यायला सांग, या ताकदीत भांडण त्यांनी केलं. मी 2 दामणी त्यांना नेऊन दिली तेवढा एरिया कव्हर करण्यासाठी. त्यातली एक दामण शेजारच्याकडे गेली आणि मारून घेतली आमच्या सरकू मित्रांनी. ती दामण घेऊन दुसरीकडे नेऊन सोडली. मला फोन, गोडीत त्याला दामण आणून द्यायला सांग. मी त्या सापाने विषयी जनजागृती केल्याच्या नंतर हा रिझल्ट येतोय. फक्त आपल्याला काय झाले, पूर्वग्रह आपला पूर्णपणे बिनविषारी. ती दामण काटा मारते, दामणीच्या ती म्हशीच्या सडाला पिते, झुमते, म्हशीचा दामणीचा वाद काही नाही. माझ्याकडे म्हशी असताना मी 4 दामणी संघर्ष टाकल्यात गावाने. म्हशी पण चांगल्या आहेत आणि दामणी पण चांगल्या आहेत, काही फरक पडत नाही. धार काढता काढता टाकली, दामण हल्ली सुद्धा नाही, म्हैस सुद्धा हल्ली. काही त्यांचं दोन्ही जगले. म्हशी दामणीचा वाद, ह्या बोली म्हणी ज्या पडल्यात ना, म्हणीचे हे परिणाम काही होत नाही. सगळ्यात लांब साप आपल्याकडे फक्त दामणच आहे. दुसरा लांब साप आपल्याकडे कोणताच नाही, फक्त दामण. दामण द्या म्हणून फोन येतात मला आजकाल, दामण द्या. विषारी साप 1 नंबर मण्यार. त्याचा संबंध फक्त रात्री. दिवसा मण्यार तुम्हाला आम्हाला बघायला गेलं तरी सापडणार नाही. पूर्णपणे निशाचर, एवढा पंक्च्युअल असतो की आपण सुद्धा वेळ पाळत नाही. संध्याकाळी 7 नंतर निघणार, दिवस मावळला की तो बाहेर पडणार. सूर्य उजाडायच्या तो घरात जाणार, 7च्या आत घरात, 7च्या नंतर बाहेर, 7च्या आत घरात. परफेक्ट टायमिंग पाळतो. 16 मण्यार मी पकडले, त्यातला फक्त एकच मण्यार मी हिंजवडीच्या पोलीस चौकीच्या बाहेर पकडला. तो दुपारी 3 वाजता पकडला. तो पण चुकून तिथं आला होता, त्याला रस्ता सापडला नाही. तो बोटामध्ये लपून बसला, चुकून कोणीतरी पोलिसांनी पाहिला. एकच मण्यार 2011 ते 21 10 वर्षामध्ये पाय घातला असता गेला असता. मण्यार चान्स सोडत नाही. मण्यार तो चावलेलाही कळत नाही. मण्यार सगळ्यात विषारी असताना मण्यार चावणं आणि मच्छर चावणं दोन्हीच्या सेमच, फरकच नाही. मण्यार चावला का मच्छर चावला हे कळणार पण नाही. जखम शोधा गेलं तर जखम सुद्धा सापडणार नाही. एवढा मण्यार बेकार. पण मण्यार कुठं निघतो? रात्रीचा. त्याचा इलाका पण फिक्स असतो. या भागात मण्यार आहे ना, त्याच्या आजूबाजूला मण्यारला जे साप आवडतात ते साप जिथं आढळतात तिथंच मण्यार निघतो. तस्कर, कवड्या हे मण्यारच्या आवडीचे साप. ते जिथं आढळतात तिथंच मण्यार असतो. मण्यारचा एक एरिया आमच्या इथं आदर्शनगर, माझ्या घरापासून खाली गावठाणापर्यंत, विठ्ठल मंदिरापर्यंत एवढाच एरिया मण्यारचा आहे. दुसरीकडे मण्यार अजून पकडला अजून तो फक्त एकच संशय तिथे पुढे आला करून तो अजूनही दुसऱ्यांदा सापडला. तेवढा एक एरिया आहे ना, मण्यार एरिया सोडत नाही. निघतो रात्रीचा, चावतो कुणाला? प्रत्येकाला उन्हाची गरज आहे. ड जीवनसत्व लागतं. त्वचेच्या खाली ड जीवनसत्व तयार होतं. प्रत्येकाला उन्हाची गरज आहे. तुम्हाला आम्हाला सर्प गर्मरंध्र आहे, सापाला गर्मरंध्र नसतात, त्यामुळे त्यांना उष्णता ही उन्हात पडून घ्यावी लागते. सकाळचे साप मोस्टली बाहेर असतात. जे लवकर शेतात जातात त्यांना दिसतात बघा, 8-9च्या दरम्यान झोपलेले असतात साप. बाकीच्या टायमाला ते विटोळ घालून बसतील, पण इतर टायम सकाळच्या टायमाला ते झोपलेले असतात. म्हणजे ते अन्न पचवण्यासाठी त्यांना सौर ऊर्जेची गरज लागते. त्याच्यासाठी ते पूर्ण शरीर तापवतात. मण्यार काय करतो? पूर्ण शरीर तापवायला तो सकाळचा बाहेर येतच नाही. तो काय करतो की इतर जे जीव आहेत, गायी, म्हशी, जनावर, माणसं, त्यांच्या उभीला जाऊन बसायचं आणि त्याच्यातून त्याची हीट शोधायची. म्हणजे उघड्यावर झोपतात. कितीतरी पेशंट असे गेल्यात, आपण म्हणतो ना अटॅक झालाय, जो बाहेर जाणारा पेशंट आहे ना, अटॅकनी चुकून एखादा गेला असेल तो मण्यार बाईटनेच गेलेला असतो. बाईटही सापडत नाही, माणूस झोपेतच जागा. रात्रीचा तो उशाला पाठीखाली येऊन बसेल, मांडीखाली येऊन बसेल, सापडणार नाही, लक्ष देणार नाही. वर आपण कूस बदलली, त्याला काय कळतंय? त्याने टोचा मारला तो निघून गेला. ते मच्छर चावल्यावर का माणूस हात फिरवणार, मोकळा आणणार, तो त्याच्या झोपत तसाच दोन तिथं राहणार. विष त्याचं काम करणार, 2-3 तासात त्याचा देह सोडणार. कितीतरी लोक असे गेलेत आणि ते अटॅक म्हणून आपण गृहीत धरले, तर आपण अंत्यविधी केलाय. मण्यारचा संबंध रात्रीचा, मग माणूस असू नाही तर प्राणी असू. त्याच्यापासून प्रिव्हेन्शन काय करायचं? झोपताना फक्त मच्छरदाणी लावायचं, दुसरं काय करायचं? मच्छरदाणी तो क्रॉस करू शकत नाही, एवढंच करायचं. रात्रीचा निघणारा मण्यार जनावर बरीच घालवतो, माणसंही बरीच घालवतो आणि मण्यारचा बाईट झालेला शक्यतो जातोच. दुसरा साप नाग. नाग त्याच्यासारखा हुशार, चपळ पण आणि प्रचंड बुद्धिवान प्राणी दुसरा साप कोणताच नाही. समोर आला,
माझ्याकडे आलेला माझा शत्रू आहे, मित्र आहे, मला घेणं देणं नाही, मला माझं आत्मरक्षण करायचं, या भूमिकेत तो पहिल्यांदा उभा राहतो. तो उभा राहून वॉर्निंग देतो, हिच देऊन वॉर्निंग देतो. तेही नाही ऐकलं, कॉर्नर झाला, प्राणी असो माणूस असो कुणी असो, कॉर्नर झाला, तो फक्त फणा आपटतो, चावत नाही. 3-4 वेळा फणा आपटणार आणि मग तो तोंड वासून चावा घेणार. जवळजवळ 5 ते 6 वेळा तो कॉल देतो, माझ्यापासून दूर व्हा, मला तुमच्याशी घेणं देणं, मला निघून जायचं. एवढा हुशार असतो. फणा आपटतो. प्रत्यक्ष पाहिले आम्ही, आमचा पाय बूट समोर केला ना, विष टाकत नाही. तुम्ही मागाशी प्रश्न विचारला, फणा आपटतो नुसतं, आपल्याला वाटतं चावतंय, फणा आपटतो. कितीतरी वेळा होतं, त्याही दिवशी तसं झालं, फणा आपटतो, चावत नाही. तो म्हणतो माझ्यापासून दूर व्हा, मला निघून जाऊ द्या, तुम्हीही जा. तेवढं करून जर कॉर्नर झाला तरच चावतो साप, स्वतःहून साप चावत नाही. कारण आपली लाळ किती वेळा थुकतो आपण, नाही थुकत. ते आपल्याला अन्न पचवण्याचं काम करतं. त्यांचं प्रोटीन हे एक विशिष्ट, त्यांच्या डोळ्याच्या खाली ज्या बावल्या असतात, डोळ्याच्या खालच्या ज्या गुठल्या असतात, गालासारखे जे फुगवट असतात, त्याच्यामध्ये त्यांच्या विषाच्या 2 ग्रंथी असतात, डाव्या बाजूला एक उजव्या बाजूला एक, 2 दाताच्या वर डोळ्याच्या मागे थोड्याशा. त्या लिमिटेड आहेत, मर्यादित आहेत त्यांच्या चेहऱ्याच्या हिशोबाने. ते वापरून नंतर अन्न पचवण्यासाठी त्यांना काही शिल्लक राहत नाही. त्यांची रचनाच अशी केली जाते की ज्यावेळेस खातात ना, त्यावेळेस ते विष त्या भक्ष्यामध्ये उतरतं आणि ते आत गेल्याच्या नंतर त्याची हाडं पचवण्याचं काम, ते हाडं मेल्ट झाली पाहिजे ना, त्याला दुसरा अवयव नाही, ते मेल्ट, हे विष काम करतं सगळं. हे विष त्याच्यासाठी महत्वाचं आहे, तो वाचवून ठेवतो. लहान साप चावेल लवकर, कारण त्याला कळत नाही, अजून तेवढी समज आलेली नाही. लहान साप, आम्ही यांना माहिती, लहान सापापासून लय सावध राहतो, कारण अडचण निर्माण करू शकतो, त्याला कळत नाही अजून, तो गुढ आहे, तो पटकन चावा घेऊ शकतो. मोठा साप स्वतःहून लवकर चावा घेणारच नाही. कितीतरी कॉर्नर झाल्याच्या नंतर तो चावा घेतो, मग ते विष आत जातं आणि मग ते अन्नपचन होतं. हे त्याच्यासाठी प्रोटीन आहे, ते वाचवण्याचा तो शक्य तेवढा प्रयत्न करतो, ते वाया घालवण्याचा प्रयत्न करत नाही. एवढा नाग हुशार आहे की तो वॉर्निंग देतो. मग आपल्याला त्याला ओळखायचं ना, सगळ्यात सोपं, कोड देतो आणि सगळ्यांना फोटो माहितीच आहेत. नाग ओळखण्यासाठी दुसरी काहीच करायची गरज नाही. मण्याला ओळखण्यासाठी तो येऊन असं येऊन शकतो का जवळ, स्वतः येऊन, त्यांना कळतच नाही. नाही आता समोर आपले हा असं येणार चावणार का? नाहीच, आपण कधीच नाही, कधीच नाही. मग आपण काठीने वगैरे असं मारलं तर दिवाचल्याच्या नंतरच मग तो आत्मसंरक्षण येतो का? करतो. हो, मोठा जर असेल तर येतो. यांना माहिती, मोठा साप बोरकर महाराजांच्या मठावर नेलता, मला मागे सरावं लागलं, कारण तो फायनल वॉर्निंग देत होता. तो पुढे चाल करून येतो, मी मागे झाले की तो फिरून फणावर घेऊनच चालतो, फणावर घेऊनच चालतो. तो तुम्ही मागवा, मी निघून जातो, लगेच युटर्न मारतो. जर का पुढचा त्याचा वैरी मागे सरला ना, ते ओळखल्याचे, त्याच्यानंतर चालायच्या नंतर लगेच युटर्न मारून मागे जातो. सलग नाही मागे लागेल, तो स्वतःहून साप कोणाच्या मागे लागला एवढा नाही. तो भीती दाखवतो. पुढचा जर घाबरला, त्याला कळलं हा मागे सरलाय, एका मिनिटाच्या आत तो युटर्न मारून मागे निघून जातो. माझं पुढे निघून त्याच्या जायला पुढे जागा शोधतो. मला निघून जायचंय, मला बाकीची काय घेणं देणं नाही, ही भूमिका द्यायची असते. एवढा नाग हुशार असतो. आणि मोठा नाग तोच चाल करू शकतो, छोटा नाग चाल करत नाही. छोटा पटकन चावून मोकळा होतो. आमच्या मामाला जे एवढा नाग होता तो चावला, चावल्याच्या नंतर तो नाग मैस नेसतोवर नाग तिच्या घरातच राहिला होता. कसं काय करू, त्याला जागाच नसेल राहायला. हा, बऱ्याच वेळा होतं ना, प्राणी घाबरतात, त्याला तो मारला. दोष झालेल्या लोकांना चालायचं नसतं ना, रक्ताभिसरण होतं ना, रक्ताभिसरण थांबवायचं, बस एवढंच करायचं, दुसरं काय नाही. रक्तप्रवाह बंद करायचा, बंद नाही करायचा. आपण काय करतो, लवकर कसून वायर आवळतो, ते पुढचं गँग्रीन होतं, तेवढा पार्ट डॅमेज होतो, तसं तोडावा लागतो. बरं, ते आताही पुढच्या प्रोसेस आहेत. नाग आणि मण्यावर चावला तरच हात किंवा पाय बांधायचा. गोनस आणि खुरसा चावल्या बांधायचा नाहीये, जेवढा बांधसान तेवढा तुकडाच काढायचा. सगळं सडून टाकतं. नाग आणि मण्यावर सडत नाही, ते आत अटॅक करतं आणि हे सेल्सवर अटॅक करतात. ते दोन्ही विषाचे प्रकार वेगळे, न्यूरोटॉक्सिक, हिमोटॉक्सिक. न्यूरोटॉक्सिक म्हणजे न्यूरॉन सिस्टमवर काम करतं कोणतं, नाग आणि मण्याचं विष. आणि हिमोटॉक्सिक विष खुरसा आणि गोणस, ते सेल्स सडवतं. आता परवा दिवशी वाईट झालेलं पेशंट आम्ही बघायला गेलो, बारीक पोरगासारखं मित्र आमच्या सीटच होता, नकळत चुकून गोणस चावली तर ओठायला लागले, हे सगळं सडले. आता हे कुठलंही सगळं इथपर्यंत हात पॅक आहे पूर्ण काढावं लागणार. आता अजून तरी नाही, पण बोट तरी काढावं लागला असा अंदाज दिसतोय आम्हाला. बारीक पोरगा आहे, आता हात सडला, खोड फुटायला सुरुवात झाली, बोट डॅमेज होऊ शकतो. नशीब बोटावर जर वागलं तर बरं, नाही तर मग हात काढावा लागला. गोनसचा विष सगळ्यात बेकार. नाक चावलेला परवडतो, मण्यावर चावलेला परवडतो, गोनस चावलेला परवडत नाही. सरळ तीच
वाचतो हा, मग ते माणूस वाचतो. मग ते छेद दिलं जात नाही का कुठं? हा दुसरा म्हणतो बरं झालं पुढे काढलं. साप चावला एका विशिष्ट भागात, हाताला साप चावला, दंश झाला, तर तिथं एक आपली आपली जी आतली वाहिनी आहे ती एक फुटली आणि ते एकातून विष हृदयाच्या दिशेने प्रवास करते. तिथं जर आपण कट मारला ना, कट मारल्याच्या नंतर जेवढ्या वेन्स कापल्या जातात तेवढ्या सगळ्या काम करतात ना. मी आपण एका वाहिनीतून विष जात होतं ना, आपण कट मारून चूक काय करतो, 4-5 वाहिन्या खुल्या करून देतो अजून फास्ट. अजून फास्ट जातो म्हणजे आणि ते रस विष ओढतात ते काय खरंय का प्रकार तो? विष ते एक वेळ होऊ शकतं कारण एकच छेद आहे, पण ते एकदा नाही मग ते हे बाकीचे सांगतात म्हणजे थोडं ब्लेडने कापायचं. ब्लेडनी कापल्याच्या नंतर अजून सेल्स ऍक्टिव्ह होतात, वेन ऍक्टिव्ह होतात ना. हो होतात, पण ते सांगतात ना, पण पहिले सांगायचे ना असे. पहिले सांगायचे ना, त्याच्यात इनोव्हेशन झालं ना, पुढं प्रगती झाली ना त्याच्यात. मग ते बंद झालं आता, कट कोण मारत नाही आता. हो का? नाही. पेशंट फक्त आडवा करा, हार्टबीट्स वाढवून देऊ नका, रक्ताभिसरण होऊन देऊ नका आणि आपले तर उभे बाल कीर्तन पुढे घेऊन जा. त्यांच्या आईला शेतात काम करता झालं, ती चालत 1-2 किलोमीटर गेली, रक्ताभिसरण बसले त्याच्यात कुठल्या भैरवनाथाच्या मंदिरात. पाणी प्यायचं नाही. गेले ना, पाणी पण प्यायचं नाही. ते सांगायचं नाही, बोलायचं नाही, तसं काय काय नसतं. नसतं. आता कसं होतं, चालली ना बाई विषारी साप किती लय आहेत? असं 4च. बागेत काम आपल्या जवळ राहणारे 2च आणि नागच सहसा दिसतात जास्त. शंतनू उभे नाही का कीर्तन हा. बाल कीर्तन कर हा. त्याची आजी 4 वर्ष आधी. आता हे यांचं का पाप होतं माहितीये का? सापाचं विष उतरवतो किंवा बघत लोक मंदिरात नेलं, बिनविषारी. 80-95% साप बिनविषारी आहेत. तो चावला आणि तिथे गेला, मरणारच नाही तुम्ही तर तिथे जाऊन बस वाचलो बाबा तिथे जाऊन. पण तो विषारी असता तर नसताच वाचला ना. आणि मग विषारी एखादा, मग त्यांना उदाहरण असत नाही पाप लय वाढलं होतं त्याचं, जाणारच होता, त्याचं वरलं होतं दिवस, त्यांना आडवाटा पळवाटा भरपूर आहे. अजूनही त्याच्यामध्ये एवढ्या प्रगती करतायत की हे दोन्ही विष वेगळे वेगळे आहेत, त्याच्यावर वेगळे वेगळे उपचार करावे लागतात. पण ते देखील अजून पण प्रगती चालू आहे की हे एकाच विषामध्ये कव्हर होईल का, प्रतिविषामध्ये औषधामध्ये कव्हर होईल का. दोन्हींचे सिम्पटम्स वेगळे आहेत. हे सेल्सवर ऍक्टिव्ह करतं, सडवतं त्वचा, आणि दुसरं न्यूरो सिस्टम, डोळे जाऊ शकतात, किडन्या फेल होऊ शकतात, असे बाकीचे सरासरी रेशो काढलाय का? किती लोक साप चावून चावून दगावतात, मारतात. किती सगळ्यात काय? जास्त नागाच्याच कॉलनी मेलेत लोक. भीती पोटी आपल्याला चावलंय. आणि नागाचे मेलेल्या लोकांमध्ये सगळ्यात मोठा आकडा सर्पमित्रांचा आहे. माणूस नादी लागत नाही, स्वतःहून कोण नादी लागत नाही, एकतर मारतात ते किंवा मग साप स्वतःहून त्यांना चावत नाही. हे फणा काढणारा हा एकमेव साप आहे आणि तोच डेकोरेटिव्ह आहे. सर्पमित्र दाखवण्यासाठी माझ्यासोबत साप आहे, मला प्रसिद्धी करून घेण्यासाठी मी दुसरा कोणताच साप जवळ ठेवणार नाही, मी फक्त नाग जवळ ठेवेन. मग हे चाळे करताच नाग चावतो आणि नाग अशा वेळेस हल्ला करतो ज्यावेळेस पुढचा बेसावले. पूर्णपणे शांत राहणार, उभा राहणार. पहिले ते वॉर्निंग देऊन झालं ना की तो पूर्ण शांत राहणार, फक्त रेंज मध्ये यायची वाट पाहणार. माझी रेंज 1.5 फुटाची ना, इथं ये बघतो, तेवढ्यात तो झटका मारणार. खूप हुशार प्राणी, सगळ्यात हुशार नाग. ते मारलं तरी ते विष सावध असल्यामुळं सॉरी पुढचे प्रयोग करायला असतात ना सर्पमित्र तयार. हो, मग हे सर्पमित्राचेच बाईट जास्त आहे. नाग असा कॉमन लोकांना चावून फार कमी. वाचता येतं ना बाईट जरी झाली तरी. वाचता येतं ना, पण नागाचा विषय ना, प्रॉपर जर वाईट वाचला ना, व्हेन्स चालू झाले काम करत. आणि अजून एक माहिती त्यातली आतली अशी, ती कॉमनली मी सांगत नाही कोणाला. सापाचं विष शरीरात गेल्याच्या नंतर बाहेर काढता येत नाही, फक्त ते विष आपण शरीराला मॅच करू शकतो. आणि आज ना उद्या त्याचे परिणाम 1001% दिसतातच. ते पुढे तरी घालवणार, डोळ्यावर परिणाम करणार, किडनीवर परिणाम करणार, पुढे तरी तो परिणाम करणार. ते विष आपण बाहेर काढू शकत नाही, ते शरीरात भिनलंच, ऑप्शन नाही. अँटीबॉडीज तयार केले फक्त आपण फक्त त्याला स्थिर केलं, मेंटेन केलं, दुसरं काहीच केलं नाही. बाहेर काढू शकत नाही. हे मी कधीच नाही, यांना पण नाही पहिल्यांदा बोलतो, त्याने अजून भीती प्रबळ होती. सापापासून सावध, गरजच नाही लोड घ्यायची. सर्पमित्र फोन साप उचल घेऊन जा. साप मारणं हा प्रचंड मोठा गुन्हा आहे. 50,000 रुपये दंड, 1.5 लाखापर्यंत जाऊ शकतो, 7 वर्ष मजुरीची सजा हे होऊ शकतं. वन विभागाच्या आणि कायद्यामध्ये आता हे जे म्हणतात सापाने शेतकऱ्यावर हल्ला केला तर मग अशा वेळेस मारला तर हल्ला करतच नाही सर. पहिली गोष्ट साप हल्ला करत नाही.
चुकून जर झाला त्याच्यावर पाय आता पडला, मण्यावर ओळखायचं कसं पट्टी मण्यार ओळखण्यासाठी मण्यार आपल्याकडचे सापडतात ते बारीक आहे, 2.5-3 फुटाचा एवढा मण्यार पूर्णपणे काळा, अगदी रात्रीच्या अंधारात सुद्धा चमकतो एवढा काळा. आणि त्याच्यावर पॅरलल लाईन, या 2 पांढरे पट्टे आहेत ना, याचे समांतर पट्टे त्याच्या अंगावर असतात. पांढरे असतात ते. पांढरे पट्टे, सगळ्यात स्वच्छ चिकना साप मण्यार, पूर्ण काळा, काळी पोत. पूर्ण काळा, पूर्ण काळा कुट्ट कबीन. रात्रीच्या अंधारात सुद्धा फ्लॅश जर थोडासा मारला ना तर सप्तरंग त्याच्यावर चमकतात, एवढा काळा. 7 रंग म्हणजे पाळतात का तसं बोललं काही नाही, पाळून उपयोग काय त्याचा? आणि असं दाखवण्यासाठी काही ठेवत असतील, पण तो गुणाचे. साप कॅरी करणं, साप स्टोअर करणं, साप आणि स्थलांतरित बोनस कसं पिवळसर असं बोनस म्हणजे डोक्यापासून ते शेपटीपर्यंत एक विशिष्ट रांगोळी काढणं, टिपक्याची रांगोळी काढणं. अजगरासारखं दिसतं पण अजगर नसतं. आणि अजगरावर जाडी जाडी आपल्याकडची लांबी जवळजवळ 4.5-5 फुटापर्यंत चांगली सापडते. बोनस जाडही असतो बोनस नाही दिसत मग आपल्याकडे जास्त. खूप बोनस आहेत आपल्याकडे, आणि जाडी जवळजवळ ही वाढते. चांगली बोनस फुगली तर दंडापर्यंत जाते. तो जास्त फिरत नाही वाटतं साप, तो कुठेतरी स्थूल बसलेला. साप आहे, हा. स्थूल. मी म्हणतो मला वाटतं आमच्यासारखं आहे. बोनस सगळ्यात बेकार, सगळ्यात धोका आपल्याला गोंशी बसूनच. तो संशय पिवळसर साप. का? संशयी साप, हेल्वी. फोटो दाखवले मी तुम्हाला, दोन्हीचे सगळ्यांचे फोटो दाखवतो. फक्त ओळखायची कशी, डोक्यापासून शेपटापर्यंत रांगोळीची डिझाईन, गोल 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 डॉलर काढलेले पूर्णपणे डिझाईन, आणि साइडनी बॉर्डर अर्धी डिझाईन. असं नाही करत, नाही. सरळ चावायचं. फक्त फणा एकालाच नागाला, नागाला. त्याच्या मग हेच- व्यतिरिक्त हे चावत- ह्याचं चावण्याचं कसं बाईट हे कसं चावू शकतं. कशी चावू सगळ्यात संशयी, आणि याची बाईट फेल जातच नाही. कशी म्हणजे जवळ येणार चावणार का? यस करती, संशयित वाटलं की मारून परत जागेवर येते. नागाचे दात त्याच्या वरच्या जबड्याला स्थिर असतात. हे दात फिक्स आहेत नागाचे. जबडा बंद केला तरी तसेच. आणि उपचाराला हिचे hospital कोणती दात चांगली? YCM ससून दोनच. हिचे दात आहेत ना, प्राथमिक उपचार म्हणून जर Foldable न्यायचं असतं. असेल कोणाला तर हे नाही, जर- प्राथमिक उपचार आपणच करायचे. प्रथम उपचार म्हणजे काय, आणि जर न्यायचं तर मधल्या वेळेस बघायचंच नाही का, ट्राय नाही करायचं. काहीच ट्राय करायचं नाही. शासकीय हॉस्पिटलमध्येच त्याची औषधं उपलब्ध आहेत, दुसरीकडे औषधं नाही. गिरलाला जरी नेला किंवा पुण्यातल्या एखाद्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये नेला तर ते काय करणार, तात्पुरतं पाहणार आणि ती एसवी तिकडून एसवी मागून येणार आणि मग ते इथं इलाज करणार. पण त्यांचा रेट, त्यांचा खर्च एवढा प्रचंड जातो, आणि तरी चान्सेस नाही वाटत. प्रायव्हेट हॉस्पिटल इथं मात्र इलाज चांगला होता. सरकारी ना, त्यांना माहिती, ट्रेन डॉक्टर त्याच्यासाठीच नियुक्त केलेत ना. बाकीच्या डॉक्टरकीमध्ये हा पोर्शन येत नाही सापाचा. ते डॉक्टर त्याच्यासाठी तज्ञ असतात, त्यामुळे त्यांना ते सिम्पटम छोटे छोटे लगेच लक्षात येतात. कपाटी आहे, म्हणजे हा मण्यार, मण्यार झाला, नाग झाला, गोंडस झाला, आणि खुरसा आपल्याकडे शक्यतो सापडत नाही. एवढंच हातावर तळहातावर बसतं असं, एवढंच खुर्चं. 1.5 फुटाचं असतं. ते पण डेंजर आहे. हा. त्याला आवाज नाही करता येत, ते काय करतं, ते आपण ब्रश कसा वाजवतो, खुर खुर, कंगवा कंगवा कसा वाजवतो, तसं ते पुरुष अंगावर अंग घासतं, खुरखुर खुरखुर खुरखुर. आणि ते आवाज ते करतं. हिरवी टोळ म्हणतात ते टाळू. हरणटोळ मग आप्पा बोलले ते. नाही ना काय त्याचं हा, मग ते सांग, त्याच्या पण अंधश्रद्धा सांगतो की हरणटोळ हा प्रचंड आळशी साप, इतका आळशी की त्याला ह्या झाडावरून या झाडावर जायचंय, मध्ये फांदी नाही ना तेव्हा जमिनीवर उतरतो, नाही तर झाडावरूनच फिरत राहतो. चिमण्या, त्या बारक्या छोट्या छोट्या चिमण्या खातो, त्यांचे अंडी खातो, सरडे खातो, त्याच्यावर येणारे जेवण खातो. तो खाली उतरतच नाही, तो पण सगळ्यात चिकना. जर तो झाडावर राहतो, माणूस तिथून पास करतो, तर त्याला चावण्यासाठी माणसाचं सगळ्यात जवळचा अवयव कोणता, डोकं, दुसरा ऑप्शनच नाही. म्हणून तर डोकं ते डोक्यात म्हणतात टाळू फोडतो. कशाला, तो राहतोच वरती, तो पाहायला गेला चावायला येईल. वरच भाग असतो. पण तो विषारी नाही ना बरं. निमविषारी सापतो. हा थोडंफार असतं. निमविषारी मध्ये बळ चावला, बळ दात मारला तरी माणूस मरत नाही. वेदना, सांधे दुखी, डोकं दुखत, मळमळ, उलट्या होती, साप माणूस मरत नाही. हात सुजल का डोकं फार सुजल तर फार तेवढंच, तेवढा भाग सुजल आणि ते कव्हर होतं. हरणटोळ निमेलाय, मांजऱ्या निमेलाय, हे निमविषारी. अजून एकही पेशंट नाही की यांच्या सावेनी साप माणूस मेलाय म्हणून, असं एकही पेशंट नाही. हरणटोळ वर राहतो, चावायला त्याला डोकंच सोपं आहे, त्याच्यामुळे ते टाळू पडतो आणि तो उडी काही नाही. आणि उडी मारून चावणारा साप तर एक पण नाही. साप उडतच नाही. उडण्याची प्रक्रिया, एक उडता सोनं सर्प आहे, जेजुरीला आपल्याकडे शेवटची सायटिंग जाते. कदाचित तो सर्प मित्राने आणला असावा त्याच्या नोंदीसाठी. उडता सोनं सर्प म्हणून त्याचं नावच आहे, सोनेरी असतो त्याला नाव सोनं सर्प आहे. खालून वर नाही उडू शकत. ह्या झाडावरून तो जम्प करतो, त्याचं शरीर स्प्रेड करतो, असं फुलवतो, तो दुसऱ्या झाडावर जाण्यासाठी वरून खाली येताना थोडंसं अंतर तो कापू शकतो.
म्हणून तो उडता सोनचा. खालून वर फ्लाईट नाही येऊ शकत, वरून खाली येत आणि थोडा अंतर तो कापू शकतो, पण ते तो पण उडते जाणार फक्त नाही. पिक्चर मध्येच दिसतात. हा उडते फक्त पिक्चर मध्येच दिसतात आणि हे पिक्चरचेच कमाल आहे. हीच आता पिक्चर तुम्ही पुंगानीचं हो, हा पुंगानीच आहे. बरं झालं काढलं यांनी. पुंगानी म्हणजे काय, सापाला जर पहिली गोष्ट कानच नाही, साप बिळातून बाहेर काढायचा ना कुणीहीच काढू शकत नाही. स्वतःहून त्याला जेव्हा यायचंय तेव्हाच, किंवा त्याला आतमध्ये इन्सिक्युअर फील होतंय त्याच वेळेस तो बाहेर येतो. त्याला कान नाही तर पुंगानी वाजून तो येईल कसा, नाक पुढे उभा करायचा आणि ती पण त्याच्या पुढे करायची. हे हालतंय, हे माझं हा. वैरी आहे, त्याच्यावर- हे मला मारतंय का काय म्हणून तो त्याच्यावर डोकतो. त्याच्यावर डोकतो. त्याला आवाजाशी काय घेणं देणं नाही, आवाजाने हे बाकीचे बोलवायचे, हे येडे करायचे. तो ना येडा होत, त्याला वाटतं ते फक्त हे हालतंय ना म्हणून तेवढं. सापाला कान नाही, सापाला डोळे आहेत, ते डोळे 8-9 फुटाच्या पेक्षा लांब पाहू शकत नाही. साप दुसरी गोष्ट ब्लॅक अँड व्हाईट पाहतो, सापाला कलर दिसत नाही. ब्लॅक अँड व्हाईट पाहतो 8-9 फूट, सगळ्यात जास्त 9.5-10 फूट विरळा पाहतो. तो पाण्यात राहतो म्हणून, पाण्यात राहून तो स्ट्रॉंग झालेला असतो. तो फक्त पाण्यात जास्त पाहतो. हिरवा एकदम बिनविषारी एकदम. पूर्णपणे बिनविषारी. पाण्यातले साप काय विषारी आहेत? नाही. पाण्यात काय काय मोठे साप असतात चांगले. नाही, समुद्री साप विषारी आहेत. ते आपला समुद्र नाही. येत नाही, तो खोल पाण्यात पाण्यातून काय काही साप मोठे दिसतात कधी कधी. दामन असते. पाण्यात अजगर असतो का? खिस दामन का? राहू शकतात. खिस दामन का? पाण्यात राहण्यासाठी त्यांचा जन्म नाही, पाण्यात राहण्यासाठी जन्म ते एकट्याचाच आहे. पण त्याला साठी श्वास घेण्यासाठी वर येतो. मासे कसे पूर्ण पाण्यात, पण याला श्वास घेण्यासाठी ऑक्सिजनसाठी वरच यावं लागतं. वर येतो, ऑक्सिजन घेतो, पुन्हा खाली जातो. इतर सापांच्या तुलनेत त्याची ऑक्सिजन घेण्याची क्षमता, जास्त वेळ टिकवण्याची क्षमता विरळ्यात जास्त आहे. जशी कासवात आहे तशी. कासव पाण्यात श्वास नाही घेत, श्वास वर घेत आणि पाण्यात जातो. साप मासे कल्याणी श्वास घेतात, ते पाण्यातच असतात. म्हणजे हा पाण्यात राहण्यासाठी बनलाय, पण श्वासासाठी त्याला वर यावं लागतं. तो एनाकोंडाचा प्रकार खरा होता का तो? एनाकोंडा साप आहेत ना अजून पण आहेत. आपल्याकडचा साप त्याच्यापेक्षा थोडी तुलना जास्त केली तर ते आफ्रिकन साप मोठे आहेत, कारण तिकडे जंगल जेवढं मोठं आहे त्यांना वाव तेवढा आहे. आजगरचं मोठी एक्सेल साईज म्हणजे एनाकोंडा. आपल्याकडे किती आपल्याकडचा- आठवडे. हो, कुठल्या आपल्याकडचा आफ्रिकेची आपल्याकडचा सगळ्यात मोठा साप आजगर, आणि खाली दक्षिणेला जर गेलं तर तो किंग कॉब्रा 18 फुटापर्यंत वाढतात. 18 फूट. मग ते 5 एक आता हे अजगर दाखवतात हरिण पकडले. ते कसं काय पकडलं? एवढा स्थिर आपण होता अजगर स्थूल पण शिकारीच्या बाबतीत प्रचंड चप्पल बरोबर असा पडतो आणि त्याची डिझाईन पण अशी असते, पाल्यात पडल्यावर तो दिसणार पण नाही. तो तोंड घेऊन बसणार, फक्त एक पार्ट त्याच्या हात तोंडाला लागण्याशी मतलब. त्याचे दात एवढे मोठे मजबूत असतात की पूर्णपणे जबड्याला फिक्स असतात. एकदा दात रावले की तो तेवढा पार्ट ओढूनच काढणार. दात रावण्याशी मतलब. मोठं हे असतं ते स्ट्रॉंग आहे ना, JCB सारखं JCBच ना? मसल स्ट्रॉंग आहे ना. हरणाचा पाय पकडू, तोंड पकडू, मागची मांडी पकडू. अहो त्या माणसाला आपलं हे होतं बघा, बाबा होते बघा लाकडी पायाचे. हा जाधव बाबा घटावाले जाधव तर म्हणले लग्न झालं, आजाराने पकडलं. म्हणजे बायको होती बरोबर, बायको गेली पळून आजाराने पकडले म्हणून. मग ते मी काय ते कोणतरी आलं मग दुसऱ्या दिवस आजगारला काय मारलं ना काय मला सोडलं म्हणले, मग पाय तोडावा लागला. आजगराला विष असतं का? आणि मग त्याला कीर्तनात नाचत हो एक्सपायर झाली म्हणजे हा. ना 1-2 वर्ष. काजव्याची म्हणजे होती. बायको गेली पळून माझ्या शेतात कामाला विष होती. नसतं आजराला, जखम तीव्र करतो, पण त्याची मसल पॉवर इतकी स्ट्रॉंग असती की एकदा पकडल्याच्या नंतर जर त्याने पिळा टाकला ना तर मग मग जड जातं. दाबून- तो काय करतो, आपण श्वास घेतो ना, पोट फुगतंय आणि ओसरतंय. तो इतका हुशार आहे. एकदा कुत्रा पकडला, हरिण पकडलं समजा, हरिण जर पकडलं त्याचा एक पार्ट पकडला, आजगराने रात्रंदिवस जरी तसं पकडून ठेवलं तरी ते मरत नाही. जर का त्याने पिळा मारला, त्याला हा- पिळा मारल्याच्या नंतर श्वास सोडल्याच्या नंतरची जी क्रिया आहे परत तो श्वास घेऊ देत नाही. तो दाबत 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 जातो आणि श्वास गुदमरून मारतो. म्हणजे असं गळफासच म्हणायचं. तसाच मारतो. जरी कळायला नाही सापडला, पोट त्याने धरलं नाही, माणूस सापडला तर सापडला तर होऊ शकतो. एवढी ताकद आहे का त्याला त्या पिळ्यात? मसल एवढं स्ट्रॉंग आहे, नाही. मांडी सापडली. माणसाचा पाय जर सापडला थोडासा, हा, पाय सापडला, पाय पकडून जर पोटाला पिळा मारला तर श्वास घेणार कुठून? नाही ते आपण असं जर माणसाने केलं डेअरी नाही तेवढं जर रेकॉर्ड करू शकतो ना. हे माणसाच्या ती ताकद वेळ झाली पाहिजे. माणसाची ताकदीपेक्षा आपली ताकद जास्त हवी ना. ते रेकॉर्ड ते मजबूत असते का त्याची माणसं नाही. मांडी सारखी त्याची ताकद आहे. ही साईज याने एकदा गोळा टाकला. मारला की दिसत किती असेल विचित्र परत. आता त्या दिवशी आमच्याकडे वार्ताला दिसते साठी मी अजून प्रत्यक्ष समोर आज नाही पाहिला. आमच्या देवाला वर जातात ना काठी आणायला वारकरी,
तिथं आजगर आहे, 16 फुटी आजगर आहे अशी नोंद आहे. पण त्या दिवशी आमच्या पोरांनी गेले आणि ना, समजा 12 फूट सापडला मिळालंच नाही काय तर मग. पुन्हा. त्याच वेळेस तो हल्ला करतो. हे जे काय करतो माणसावर पकडलं आणि आजगर उभ्या माणसावर नाही हल्ला करतो. त्याच्या नजरेत जे येतं ना बारीक पोरं किंवा संडासला बसलेला माणूस, ते त्याच्या टप्प्यात जे येतं ना मग सरकतो का तेवढा हल्ला तो येऊन बसतो बरोबर. आजगर कुणाच्या मागे जाऊन शिकार करू शकत नाही, एवढं शरीर त्याचं पेलवत नाही, जड येतो. तो काय करतो, संशयित जागा आहे हरणाची, पाण्या उठा इथं हे येणारच. अटॅक नाही करत तो डायरेक्ट. तो तिथं आला ना त्याचा अटॅक फार तर फार 4-5 फूट जाऊ शकतो. तो जर 10-12 फुटाचा असेल ना तर तो असा यस करून ठेवणार. तो यस करून त्या ताकदीने जेवढा तो यस लांब जाऊ शकतो तेवढ्यापर्यंत हल्ला करू शकतो. माग लागून आजगर हल्ला करू शकत नाही, कारण तेवढं शरीर त्याला पेलवतच नाही. आजाराला पाहिलं तर भीती नाही तशी काहीच पाहिजे. कारण नाही, काहीच कारण नाही. फक्त जास्त ताकदून असं त्याला खायला काय असं दिलं वस्तू एखादी तर खाऊ शकतो. असं नाही खाऊ शकत. असं कसं काय? नाही आपण दुसरं एखादं असं काय त्याला असं. भुकतं पाहिजे ना, ते काय माणूस होता. संशय आल्याच्या नंतर कोणताच साप खात नाही. संशय आल्याच्या नंतर पकडलाय, बेडूक खाल्लाय, पोटात आहे. यांनी परवा दिवशीच पाहिले, याच्या घरातला नाग ज्यावेळेस बाहेर काढला, हा पिलं काढली. पाळण्यासाठी पिल्लं बाहेर काढली. मला फ्री होऊ दे, मी निघून जातो. मग त्यांनी पिलं काढली का बाहेर? बाहेर टाकून दिली. त्यांनी स्वतःला? हो, फेकून दिली. मी म्हणतो तुम्ही काढली वाटतं. नाही, नाही, नाही नाही. रे, तो गरळ बघतो ना अशी. बरोबर ओळखूनच टाकतो तो. ठेवतच नाही. मला निघायचे, चप्पल व्हायचे मला, त्याच्यामुळे मी अडकून पडेल. मला एकदा निघायचं. एकदा चैतन्यवर त्यांनी सांगितलं होतं त्यांना सापाने चिचुंदरीवर खाल्ली. हा. चिचुंदरी. डोळे जातात. हा आणि काय ते असं आणि खाल्ली ते डोळे जातात. हा. कशात तरी वाचला आणि ओकलं तर काहीतरी बाहेर होतं का काय असं. बाहेर ना आईच कारण वाढली. नाही. नाही काहीतरी असं दुसरं एक होतं असं. अजूनही आपल्या शास्त्रात काही या ठिकाणी लिहिलंय ना. नाही त्यांनी वाचलेलंच सांगितलं कुठलं तरी. आपल्याला लक्षात नाही. आता दानाचं रक्षण नाही मग येतं ते तसं मानवी जीवनाला आहे काही प्रश्न असे पडतात की दोन्ही बाजूनी मरण आहे म्हणले. हा. इथं आंधळा तरी होतो, हा. नाहीतर मग बाहेर असं काहीतरी आहे, असं लिहून ठेवलं त्यांनी सांगितलं प्रश्न. बऱ्याच ठिकाणी असं होतं ना, म्हणजे तसं तत्वज्ञानाचा भाग आहे की एक पद्धतीने दानाचं रक्षण करतो म्हणतात. काही ठिकाणी सापडले पण काही ठिकाणी नाही पण. मग ते लिहून ठेवले, त्याच्यावर आपण अविश्वास नाही दाखवत. तशी घटना आपल्या सोबत अजून घडली. हा, कुणीतरी ते काहीतरी त्या संबंधाने पाहिले झाले म्हणून ते लिखित आलं. काही असतात तशा आहे ना काही. सापडलं. आता सापावर विष आपलं ते काय केस उगवतात ना. आता कितीतरी जण केस सांगतात. आणि ते मनी असतो काय हा, ते पण सांगतो ना म्हणायचं. केस उगवतात म्हणले, एवढे केस चांगले असे सांगतात. सांगणारा तो असं वर्णन करतो ना की आजगर कमी पडेल, एवढं वर्णन करतो. सापावर जर आता माझी त्वचा ही जर ओढून काढली तर ही केस एक तर कातड्यावर जातील, जर नसतील तर कातड्याला ओळख पडतील. हे तर सिंपल आहे का नाही? ना आजपर्यंत एकाही कातीला मला केस सापडले ना, एकही कात फाटले सापडले. सापाला केस येऊच शकत आणि नाही. आता मला म्हणले ते हे दामन मला सांगितलं इकडे सोडून अशी सोय मिळते का दामन अशी? मिळते का म्हणजे आमच्याकडे असतात ना, पकडल्यावर कुठेतरी हा, हा, पकडली हा. की आता रोज 2-3 आणि साप मग ते आहेतच. सोडायचे कुठं? मी कुठेही सोडतो. ते एरिया मी डिवाइड केलेला आहे बरोबर. त्या भागामध्ये हे साप ठेवले, त्या भागामध्ये ते साप ठेवले. मी बरोबर ते आमच्या आणि गावामध्ये मग त्या गावी कुठल्या जबाबदारी राहायचं त्याच्या? पुढे तेवढ्या एरियात ती बरोबर राहते. हो का मग खाद्य मिळालं ना, सोडल्या खाद्य जर नाही मिळालं नाही, तर? सोडल्या साप कधीच खात नाही. हो का? तो पूर्णपणे सेफ राहणार, स्वतःला जागा शोधणार आणि त्याच्यानंतर बक्षीस शोधणार. मग भले 15 दिवस उपाशी राहील, खाणार नाही. त्या त्याला अख्खं जोपर्यंत- ज्यावेळेस खातो त्यावेळेस ती पचवण्याची काय प्रक्रिया असते त्याची? ते झाडाला मिठी मारणे किंवा त्याचं नाही, मग फाटल ना हा. साप. जर चिंकारा खाल्ला, शिंग असलेला हरिण अजगराने खाल्लं आणि जर पिळा मारला तर टरा फाडून बाहेर येईल ना. ते हे असतं ना 6 पट फाकू शकतो साप. त्याच्या जो दिसतो झाड त्याच्यापेक्षा 6 पट मोठा होऊ शकतो. मग ती त्वचा ताणते तेवढी, पण ते पचवण्यासाठी त्याच्या शरीरामध्ये तशी रचना आहे. तो शिंगाचं पाणी करतो, हाडाचं पाणी करतो, तेवढी रचना आहे त्याच्यामध्ये. ते शिंग उघडून हे होत नाही, त्याचं पाणी कसं करीत असतो तो? बघा, ती एक वैशिष्ट्यच आहे. आणि ते मण्याचं म्हटले ना, कोंबडीने काच खाली तर कोंबडीने काच खाली ते पाणी होतं ना. लोक म्हणतात पारा तुझ्या पोटात. हे तसंच आहे त्याला ज्याला काय नाही ते म्हणतात. आपल्याला का नाही सापडत मग हे केल्यावर? मागाच्या गाडी खायची. कापणाऱ्याला का नाही सापडत पारा ते तुझ्या पोटात? मण्याचं एक सांगितलं जातं ना, तर मणी वगैरे कसं अजून तरी नाही मिळालं. तर मणी विकण्यासाठी हे लोक काय करतात, नाग चांगला निवडायचा मोठा, त्याचे एवढा हेड असला पाहिजे, मोठं डोकं असलं पाहिजे, तर त्याच्यावर ज्या स्कल्स असतात
की त्याच्या मधल्या भागामध्ये ती जी डिझाईन असते, मी फोटोमध्ये थोड्या वेळात दाखवतो, ती डिझाईन असते ना, त्याचा मधला भाग चाकूने कापायचा कातडवरचं, आणि त्याच्यामध्ये ते फॉस्फेट बिस्फेट कोणत्याही कडे 10-20 रुपयाचे ते आपले घ्यायचे आणि त्याच्यात ठेवून द्यायचं आणि फेविक्विकने चिटकून टाकायचं. 4-2 दिवसात ती जखम भरून जाते. मग कोणतरी एखादा कस्टमर पकडायचा निवडायचा, आतमध्ये खडा आहे, आता आतमध्ये खडा घातलायस तू, आतमध्ये खडा आहे, तो समोर धरायचा, साप समोर पकडायचा, मानगुट पकडायचं, समोर चिरायचा आणि आतून तो रक्ताळलेला खडा बाहेर काढायचा. हे बघ म्हणायचं सापाचा मनी. आणि मग ते असं 5,000, 10,000, 20,000. त्यात ते माडूळ म्हणतात काय ते? मांडूळ. हा, त्याचं काय आहे? 2 तोंडी. त्याच्याविषयी प्रचंड गैरसमज आहे. सगळ्यात वादात मणी आणि मांडूळ 2च आहेत सगळ्यात वादात. तो तसं ते काय ते मासा आहे कुठलं, तो आपला वामी सारखाच असतं ना. हा, कुठले 2-2 लाख काय म्हणतात दाळतात. लहान गांडूळ, मोठं मांडूळ, फरक काहीच नाही. गांडूळ जसं तिकडून चालतं, कुठं नाही तिकडून चालतं, तोंडाला हा. बंद केलं की ते इकडं चालतं. असंच फक्त काय आहे की त्याच्या तोंडाचा आकार आणि शेपटीचा आकार एकसारखा आहे. त्याच्यामुळे म्हणतात 2 तोंडी. ते 2 तोंडी नसतं, ते जमिनीत राहतं, भुसभुशीत मातीमध्ये राहतं आणि ते धनाचं रक्षण करतं. म्हणे ते जवळ ठेवले की पैशाचा पाऊस पडतो. तर ते पैशाचा पाऊस असा कुडून पडला काय माहिती. मी 17 मांडूळ सोडले असतील. बापूंच्या 17-18 मांडूळ झाली माझी. बापूंच्या बंधूंना त्याने घालवलं 4-5 लाख रुपये. पैसे मिळतात मांडुळामध्ये, पण पोलिसांना, दुसऱ्याला पोलिसांना पैसे दुसऱ्याला नाही मिळत. घ्यायचं आणि काय करायचं हे देणाऱ्यालाही माहित नाही आणि घेणाऱ्यालाही माहित नाही. मग ह्या भानगडीत टीप जाते आणि पोलिसांच्या ते प्रकरण सॉर्ट आउट करायलाच पैसे जातात. उठणार आहे आम्ही थोड्या वेळाने. असं ते मांडून झाले. आता 4 साप आपले आपल्या इथं झाले. पकडलं का? आपल्या इथं आहे का? 17-18 मांडुळ झाली माझी. हे त्यांच्या दारातच फोटो आहे. सोडून द्यायचं. ते काही विषय नसतं ना. पूर्णपणे बिनविषारी गरीब साप येतो, पण जमिनीत राहतो, गांडोळासारखा भुसभुशीत मातीमध्ये राहतो. मांडूळ म्हणजे मोठा गांडूळ. 4 साप लक्षात ठेवायचे फक्त बस. नाग, गोनस, पुरस, मण्या. 4 वेळ. 4 वेद. कसे 4 वेद लक्षात ठेवायचे. तेवढे ओळखले की बाकी बिनविषारी. फरकच नाही ना आपल्याला काय. बाकी बिनविषारी पूर्णपणे. ही चावल्याच्या नंतर ते मेन पार्ट राहिला 2 मिनिटात संपवलं. इथं चावला, त्याच्या मागचा जो जॉईंट आहे तिथं हात बांधायचा. शक्यतो 90% वाईट गुडघ्यापासून खाली, कोपरापासून पुढे एकतर हात घातलेला असतो अडचणी किंवा पाय गेलेला असतो. स्वतंत्र मानेला चावायला येणार नाही. तो चावतो तो मन्या, तो रात्रीचा, तो लक्षात येतो. कोपराच्या पुढे आणि गुडघ्याच्या खाली शक्यतो वाईट होतात. वाईट झाल्याच्या नंतर नाग आणि मण्याला असेल तरच हात बांधायचा किंवा पाय बांधायचा, जखमीच्या मागे बांधायचं. दुसऱ्या सापाला, गोंशीला, पुढच्याला बांधायचं नाही. त्याला काय करायचं, स्वच्छ जखम धुवायची. पेशंट शक्य तेवढा आडवा करायचा. मोठी गाडी असेल तर बरी, फिल्डर असेल तर हात हालून द्यायचा नाही. रक्ताभिसरण जास्त होऊ द्यायचं नाही. इथं चावलेलं विष इथून जायला इकडे जायला आपल्याकडे 2-3 तास असतात, वेळ असतो. जेवढा पेशंटचा हार्ट स्ट्रॉंग ठेवता येईल तेवढा स्ट्रॉंग ठेवायचा. त्याला धीर द्यायचा, मरत कुणी नाही. जर तो हार्टनी वीक झाला, घाबरला, हार्टबीट वाढली, रक्ताभिसरण वाढणार, पर्याय निरोधापर्यंत रक्त जाणार, मरावंच लागणार. प्रवाह बंद करताना बंद करायचंच नाही. रुमाल घ्यायचा, एक काडी किंवा पेन किंवा बोट ठेवायचं आणि ते सोयीने आवळायचं. नंतर बोट काढून घ्यायचं. प्रवाह मंद करायचं. हे जे विष चाललंय, हे ज्या गतीने चाललंय ती गती थोडी डाऊन राहील. एवढंच. आपल्याला 2 तास मिळतात तर ते 4 तास मिळतात. एवढंच. ते फक्त नागाला आणि मण्याला. तो जर व्यवस्थित झाला तरच पेशंट वाचू शकतो, नाहीतर पेशंट दगावू शकतो. बऱ्यापैकी पेशंट जातातच. ते हार्ट घाबरूनच, हार्ट वीक असणारेच पेशंट जातात शक्यतो. काही दामन चावून अटॅकने केलं. तर दवाखान्यात जरी माणूस गेला तरी त्यांची लगेच प्रोसिजर होती का? त्यांची प्रोसिजर लगेच होती. विषाचा परिणाम लगेच जाणवतो. ते डॉक्टर त्याच्यासाठी ट्रेन केलेले असतात. आता मला नाक चावला तर माझी पहिली स्किन टेस्ट घेतली, म्हणजे देणारं औषध या माणसाच्या बॉडीला सूट करेल का, तर त्याच्यासाठी स्किन टेस्ट घेतली. पण कालचा आमचा जो पेशंट पाठवला, स्पष्ट दिसतंय हात सुजलाय, विष चालू आहे, डायरेक्ट ESV चालू. स्किन टेस्ट घ्यायची गरजच नाही. चालू महाराज झाले वाटीवर दूध आणलं. दूध पित नाही बरं का, नाद दूध पित नाही. शेवटचा मुद्दा. हा, बरं झालं. चांगला पॉईंट, सगळे पॉईंट आता बाहेर आहे. आता उरलेला विषय तुमचा पूर्ण झाला की जीवन मग उरलेला विषय मारा. दूध आपण म्हणतो ना ते पाजलं जातं. नाग हा पूर्णपणे मांसाहारी किंवा साप मांसाहारीचे, ते शाकाहारी नाही. दूध हे पाणी समजून पितात. पर्यायाने ते फुफ्फुसात, पोटात
फुगतं आणि मरतात ते. ते त्यांच्यासाठी बनलेलंच त्यांच्यासाठी नाही. विष होतं. बरोबर. ते सस्तनमध्ये मोडतच नाही ना, त्यांना ते दूध बनलेलंच नाही. मग तसंही नाही. आता अशा प्रकारे बऱ्यापैकी माहिती देण्याचा प्रयत्न केला जेवढी होती तेवढी. धन्यवाद. अजूनही चर्चेमध्ये निघेल. तर सेवा अचानक आली, अभंग घेतला, थोडासा भावार्थ सांगून पूर्ण केला. महाराजांचा आग्रह अचानकच असतो नेहमीप्रमाणे, आणि तशी मानसिकता नव्हती सकाळपासून, कारण ओरडून ओरडून घासा गेलाय पूर्णपणे 4-4:30 पर्यंत. तुमचा पण उतरला आता विषय. मारू नये सर्प संतांची दृष्टी होती ते कष्टी करतात, पण अशा प्रकारची सेवा आणि थोडेसे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, सर्पांच्या चरणी अर्पण करतो आणि या ठिकाणी वाणीला विराम देतो. पुंडलिक वरदा हर श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. वासुदेव हरी. विठ्ठल 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 विठ्ठल.